अध्यापक संघाच्या या विद्याभवनमध्ये आज वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये 11 तारखेला 11 जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। सर्व आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। भाऊ पहिल्यांदा तुम्ही बोलताय का? मी बोलतो। नमस्कार, मी सचिन नलवडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई। आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा आत्ता जो प्रश्न निर्माण आहे 15 मार्च 2024ला एक शासनानं शासन निर्णय काढला सेवक संच निश्चितीच्या संदर्भातला, आणि त्या शासन निर्णयामध्ये 9वीला 20 आणि 10वीला 20 विद्यार्थी जर असतील तरच त्या ठिकाणी 3 शिक्षक मान्य केले, अन्यथा तिथं 0 शिक्षक मंजूर केले। यामध्ये 9वीला जरी 19 शिक्षक असतील आणि 10वीला 40 शिक्षक असतील तरी सुद्धा त्या शाळेमध्ये 9वी 10वीला 0 शिक्षक शासनाने मंजूर केले। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 59 शाळांमध्ये 0 शिक्षक मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 850 शाळांच्या मध्ये 0 शिक्षक मंजूर झालेला आहे। याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यातील 59 शाळा या शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील 850 शाळा मराठीची अस्मिता, मराठीचा शासन निर्णय आता हिंदीचा शासन निर्णय रद्द केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य असताना महाराष्ट्रातील 850 शाळा या शासन निर्णयामुळे बंद होत आहेत। या सर्व गोष्टीचा खऱ्या अर्थानं आपण मराठी म्हणून, महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी, म्हणजे फक्त आम्ही संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर संघटना किंवा शिक्षक किंवा पालक आणि विद्यार्थी यांनीच नव्हे तर समाजातील सर्व बांधवांनी याला प्रचंड विरोध केला पाहिजे या शासन निर्णयाला। आणि या संदर्भामध्ये आम्ही याचिका देखील सुद्धा आपल्या जिल्ह्यातील 52 शाळांना एकत्र घेऊन आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत। जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने याचिका दाखल होत आहेत। या अनुषंगानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द व्हावा आणि या शासन निर्णयामध्ये जो 9वी 10वीला 0 शिक्षक मंजूर केलेला आहे त्या संदर्भातला सुधारित सेवक संच निश्चिती व्हावी, हा सर्वात महत्त्वाचा आत्ता आवासून उभा राहिलेला प्रश्न आहे। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याच्याबरोबरच शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत, पूर्वी एक 5-6 वर्षापूर्वी शिपाई बंद करून शिपाई भरती बंद केली आणि त्यामुळं शिपाईच्या संदर्भामध्ये आदरणीय संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय अशोकराव थोरात भाऊ बोलतीलच, परंतु हळूहळू या सर्व संस्थाचालकांना आणि या माध्यमिक शाळेतील सर्व अधिकार स्लो पॉइझनिंगनं सर्व अधिकारी लोक, जी उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्या अधिकारी लोक एकवटत आहेत आणि संस्थाचालकांचे सर्व अधिकार, मुख्याध्यापकांचे सर्व अधिकार या सर्व बाबी एकवटत आहेत। शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक, ग्रंथपाल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक आहेत यांचे सुद्धा भविष्यामध्ये पोर्टलद्वारे भरती होणार आहे। याचा अर्थ आता जी पोर्टलद्वारे भरती होत्या यामध्ये 20 एकास 10 अशा पद्धतीने शिक्षक दिले जात आहेत आणि त्यातील एकास 10 मधले जे ह्याला येत आहेत, मुलाखतीला येत आहेत, त्यातले 4-2 सुद्धा येत नाहीत मुलाखतीला आणि त्याच्यामुळं सर्व हा शिक्षणाचा बाजार या सरकारनं केलेला आहे। त्याचबरोबर पवित्र पोर्टलचे जे आता तुम्ही बघताय जिकडे तिकडे आता चालू आहे, हे पवित्र पोर्टल सुद्धा 2-2 वर्ष पवित्र पोर्टलनं भरती होत नाहीत आणि त्याच्यामुळं हे पवित्र पोर्टल एक तर रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे संस्थाचालकांना भरतीचे हे द्यावे। मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी ऑनलाईन ज्या पद्धतीनं जे सरकारनं चालू केलेलं आहे, पूर्वी सेवक संच निश्चिती ऑफलाईन होती, त्यावेळेला सप्टेंबरला सेवक संच निश्चिती होती। आता गेल्या वर्षीची सेवक संच निश्चिती आता एप्रिलमध्ये, मेमध्ये सेवक संच निश्चिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं हा शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण याच्यामध्ये
जे अधिकारी लोक मंत्रालयामध्ये महसूलमध्ये आहेत, या लोकांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी फक्त जाहिरात आहे, परंतु त्याची नेमणूक 1 नोव्हेंबर 2005 नंतर आहे. अशांना जुनी पेन्शन योजना लागू केली आणि महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 26,000 शिक्षक जे 1999, 98, 97ला नेमणूक आहेत, त्यांना फक्त टप्पा अनुदान नाही म्हणून त्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली. एखादा मुख्याध्यापक किंवा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला 1ही रुपया मिळत नाहीत. अनेक मुख्याध्यापक शिक्षक हे बाजारात भाजी विकत बसलेले आहेत. त्याचबरोबर अनेक एखाद्या दुकानामध्ये कामाला जात आहेत, कारण त्यांना उपजीविकाच भागत नाही. आणि त्यामधला सर्वात महत्वाचा दुसरा एक बाब तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतंय की शासनानं गेली कित्येक वर्ष जे 20%, 40%, 60%, 80% आणि 80% वर जी लोक आहेत यांना झुलवत ठेवलेला आहे, त्या लोकांना टप्पा अनुदानाचा शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना झालेला असताना सुद्धा आता गेली 7 महिने झालं त्या लोकांना वाढीव टप्पा दिलेला नाही. 7 आणि 8 तारखेला त्यांनी आझाद मैदानावर सर्व शाळा बंद करून त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी एकवटलेले जाणार आहेत. मला आपणास एवढंच विनंती करू इच्छितो की हे जे सर्व बाबी शासनानं उच्च पदस्थ जे IAS अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या डोक्यातून आलेली कल्पना आणि त्याच्यामुळं या शिक्षणाचा आज संपूर्ण बाजार झालेला आहे. अनेक शाळांच्या मध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेन, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या दरेगावच्या शेजारची शाळा खरोशी, ज्या खरोशीमध्ये त्या आजूबाजूच्या धरणांग्रस्तातील अनेक विद्यार्थी त्या शाळेमध्ये येत आहेत, त्या शाळेमध्ये 0 शिक्षक झालेला आहे. आता ती जर शाळा बंद झाली तर उपमुख्यमंत्र्याच्या आजूबाजूची जी मुलं आहेत ती मुलं त्या शाळा शिकणार आहेत का? इकडे तळदेवला ती नावेनं येणार आहेत का? तर त्यांचं अर्धवट शिक्षण होणार आहे आणि ते शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. RT ऍक्ट नुसार शासन म्हणते की त्या मुलांना, सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं. मला सांगा बांधवांनो की त्या शिक्षणाचं या ठिकाणी अशा पद्धतीचा 0 शिक्षक झाला आणि शाळा बंद झाल्या तर त्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळणार आहे का? अजिबात मिळू शकत नाही. माझी एवढीच विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 11 तारखेला सर्व संस्थाचालक, महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक, सर्व मुख्याध्यापक संघटना, सर्व शिक्षक संघटना, सर्व शिक्षकेतर संघटना, आमचे प्रयोगशाळा संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रंथपाल संघटनेचे सर्व पदाधिकारी, हे सर्वजण आणि सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांचा भव्य मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधवांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढंच मी आवर्जून आपल्या माध्यमातून सर्व समाजाला सांगू इच्छितो. धन्यवाद.